नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे यूट्यूबवरती। वैशाली महाजन यांनी रिक्वेस्ट पाठवलेली आहे की 38 साईजचं स्लीवलेस बोटनेक ब्लाउजचं कटिंग दाखवा म्हणून। पण त्यांनी स्लीवलेस ब्लाउजचं कटिंग सांगितलं आहे, पण बाहीची सुद्धा त्यांनी उंची दिलेली आहे। आपण स्लीवलेसच कट करणार आहोत आणि त्यांनी बोटनेक म्हटलंय, पण जो बॅकनेक आहे त्यांचा तो 2.5 इंचाचा आहे, तर तो बोटनेक होत नाही। तो बंद गळ्यामध्ये मोडतो, म्हणजे बंद गळ्यासारखंच असतं। ते जे माप असतात ते बंद गळ्याचे टाकायला लागतात आपल्याला। आणि त्यांनी जे बोटनेक म्हटलंय ते बोटनेकचे माप जरा वेगळे असतात आणि बंद गळ्याचे वेगळे असतात। तर 2.5 इंच गळ्यानुसार आज आपण माप टाकणार आहोत 38 साईजसाठी। सगळ्यात आधी उंचीचं माप घेऊया। त्यांनी उंची पाठवली आहे 14.5 इंच तयार, तर 15.5 इंचवरती क्लिक करायचं आहे आपल्याला। 15.5 वरती आपण टिक करून घेतलेला आहे। सगळ्यात आधी शोल्डरचं माप घेऊयात। शोल्डरचं माप आपल्याला 2.5 इंच गळ्यासाठी घ्यायचं आहे, 7.25 इंच। मुंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला 7.25 इंच। चेस्टचं माप टाकून घ्यायचं आहे, 38 साईज आहे, 38चा चौथा भाग 9.5 इंच आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 4.5 इंच। 4.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। 2.5 इंच तयार गळा आहे त्यांचा, तर 3 इंचवरती आपण इथं टिक करून घेणार आहोत, कारण अर्धा इंच शिलाईमध्ये जातं। इथं आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। गळ्याला आकार बघू शकता मी कशा पद्धतीने देते, अशा पद्धतीने पसरट आपला गळा आला पाहिजे। आता बऱ्याच महिला अशा पद्धतीने आकार देतात, पण हा आकार चुकीचा आहे। आकार आपल्याला इथून द्यायचा आहे। हा जो आकार आहे हा चुकीचा आहे, अशा पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा नाही। हा जो आकार आहे अशा पद्धतीने आपला आकार आला पाहिजे। आता बंद गळ्याचा आहे, तर त्यासाठी अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचा आहे आणि तशा पद्धतीने लाईन मारायची। नेहमी लक्षात ठेवा, हा आकार जो देतो आपण हा चुकीचा असतो। अशा पद्धतीने आपल्याला हा पसरट आकार द्यायचा आहे बंद गळ्यासाठी। तर इथं आपल्याला 1/2 इंचवरती टिक करायचं आहे। तुमच्या जर मुंड्याला जास्त चुन्या येत असतील तर अर्धा इंचवरती टिक केलं तरी चालेल। मी अर्धा इंच घेतलेला आहे, तुम्ही 1/2 इंच घ्या। अशा पद्धतीने मी मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे। आता पाठीमागचा गळा हा त्यांनी बंद सांगितलेला आहे। कमरेचं माप आपण मी मनाने घेते, कारण कमरेचं माप त्यांनी दिलेलं नाही। तर कंबर घेते मी 32 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच। वैशालीताई, तुमचं जे कंबर असेल त्याचा चौथा भाग टाकायचा आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आणि 1.5 इंच रेग्युलर। हे 1 इंच जी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण हे पाठीमागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच रेग्युलर शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग तयार करायचा आहे। आता पाठीमागच्या टक्सची उंची, पाठीमागच्या टक्सची रुंदी आधी घ्यायची आपल्याला, मग उंची घ्यायची। 4.5 इंच रुंदी आहे आणि आपल्याला 6 इंच उंची घ्यायची आहे। किती इंच उंची घ्यायची? 6 इंच। अशा पद्धतीने आपला 38 साईजचा पाठीमागचा 2.5 इंच गळ्याचं पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। तर आता आपण कट करून घेऊयात। पुढचा भाग याचा प्रिन्सेस कट येणार आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत, जसं कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक। बोटनेकमध्ये 3 प्रकार येतात, कटोरी बोटनेक, 4 टक्स बोटनेक। तर इथं आपण पुढचा भाग कट करणार आहोत आणि पुढच्या भागालाच मी हुकलूक पट्टी घेणार आहे। जर तुम्ही पाठीमागच्या भागाला हुकलूक पट्टी घेत असाल तर पाठीमागच्या भागाला अर्धा इंच असं वाढवायचं आहे घडीमध्ये, जसं मी इथं वाढवून घेतलेलं आहे। शोल्डर गळा रुंदीवरती टिक करून घेतलेला आहे। साईज उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला। क्रॉसपट्टीचं असेल तरीही आणि बिना क्रॉसपट्टीचं असेल तरीही आपल्याला अर्धा इंच उंचीमध्ये वाढवायचं आहे। मुंड्याला शेप देऊन घेऊयात। अशा पद्धतीने मी मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे।
तर आता आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे 4.5 इंच प्लस अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढवलेला आहे, ते धरून 5 इंच येते बरोबर. अर्धा इंच का वाढवले आपण हुकलूक पट्टीसाठी, तर अगदी बरोबर 5 इंचवरती तर टिक करायचं आहे. पुढचा गळा आहे त्यांचा 6 इंच, तर 6.5 इंचवरती टिक करायचा आहे. जो काही तुमचा पुढचा गळा असेल तो. आता इथं बॉक्स तयार केल्या गेल्यानंतर तुमचं लक्षात येत असेल की ताई जो गळ्याची रुंदी घेतली तुम्ही ती खूप पसरट होणार आहे, तर बरोबर अशा पद्धतीने जर माप टाकले तर पूर्ण गळा आपला पसरट होऊ शकतो आणि आपली चेस्ट दिसू शकते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. तर मी इथून 1.5 इंच मायनस करत आहे आणि तुम्हाला जर जास्तच कमी पसरट गळा हवा असेल तर 2 इंच मायनस केलं तरी चालेल. मी 2 इंच मायनस करून तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपण लाईन मारून इथं टिक करून घेऊया. अशा पद्धतीचा गळा तयार होईल. आणि तुम्हाला जर थोडासा नॉर्मल पसरट हवा असेल तर 1.5 इंच मायनस करायचं आहे. 1.5 ते 2 इंच आपल्याला मायनस करायला लागतं, तरच आपल्या पुढचा गळा परफेक्ट तयार होतो. आता टक्सची रुंदी 38 साईज आहे. 38 साईजसाठी आपण 4.5 इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे. आणि टक्सची उंची घेऊयात. इथून मी सरळ लाईन मारून घेते जेणेकरून आपल्याला टक्सची उंची काढता येईल. टक्सची उंची मी घेणार आहे 11 इंच, तर 11.5 इंचवरती टिक करून घेते. अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. इथं मी 1.5 इंचवरती टिक करते. तुम्हाला जर जास्त मोठा कप हवा असेल तर तुम्ही 2 इंचवरती इथून टिक केलं तरीही चालेल. इथून आपल्याला अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आता हे जे 1.5 इंच आहे हे कट होऊन जाणार आहे आणि कट झाल्यामुळे कमरेमध्ये कमी पडणार आहे. तर आधी आपण तर कमरेचं माप घेऊन घेऊया. 32 इंच आपण कंबर घेतलेलं होतं. परत मी पुन्हा एकदा मोजून घेते किती इंच आपण कंबर घेतलेला आहे. 32 इंच बरोबर कंबर घेतलेला आहे. तर इथं ही 32 इंच कमरेचं माप टाकून घेऊयात. 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथून आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारायची बरोबर. आता हे जे 1.5 इंच आहे याच्याऐवजी आपल्याला 2 इंच इथे वाढवायचं आहे. तर 2 इंच का, कारण हा जो भाग आहे हा पूर्ण भाग कट होणार आहे. हा जो भाग आहे मी तुम्हाला लाईन मारून दाखवते. हा भाग आपला पूर्ण कट होणार आहे. हा भाग कट झाल्यामुळे काय होईल तर कमरेमध्ये कापड कमी पडेल. मग इथं 1.5 इंच कट होणार आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं 2 इंचावरती आपण टिक करून घेऊयात. आणि इथे अर्धा इंच आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन मारायची. आता हे जे अर्धा इंच आपण वाढवले ते का वाढवलेलं आहे, कारण हे जे अर्धा इंच वरती आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची. अतिशय सोपी पद्धत. अशा पद्धतीने आपण टिक करणार आहोत. आणि ज्यांच्या काखेमध्ये थोडासा फुगा तयार होत असेल त्यांच्यासाठी अशा पद्धतीने हे कट करायचं आहे. हा जो भाग आहे हा आपण कट करायचा आहे. ज्यांच्या काखेमध्ये हा भाग जोडल्यानंतर फुगा येत असेल तर हा भाग कट करायचा आहे. ज्यांचा येत नसेल त्यांनी करायची गरज नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पुढचा भाग पण टिक करून घेतलेला आहे. तर आपण कट करून घेऊयात. बघू शकता अशा पद्धतीने आपण हे प्रिन्सेस कटचं कट केलेलं आहे. पुढचा भाग इथे आपली स्लीवलेस, त्यांनी जे माप सांगितलेलं होतं स्लीवलेस दिलेलं आहे त्यांनी. आणि पुढे बाहीची पण उंची दिली, पण मी बाही कट नाही करणार आहे कारण स्लीवलेसचं माप हे दाखवलेलं आहे. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने 38 साईज 2.5 इंच तयार उंचीचा पाठीमागचा गळा असं कटिंग केलेला आहे. त्यासाठी माप कसे टाकायचे, पुढची गळा रुंदी कशी कमी करायची हे मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे.
आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.